वाटतंय, आपण गावाला करणार भावानं भविष्य. भूतांची घरं असल्यागत वाटतंय खतरनाक. किती उंच आहे हो का, असं काय बिल्डिंग आहे त्या, इथं लाईट आहे त्यामुळे तुम्हाला दावण्यात. हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडक आले बोलतो कडक आलं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन व्हिडिओला सुरुवात करू, तुम्ही पुढे बघत राहा. जरा गडबडते शब्द जरा, कारण की आपल्या अंगामध्ये कमजोर आहे, अजून आपण पूर्णपणे कव्हर झालेलो नाही, तर थोडं सांभाळून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला बिल्डिंग बघून ओळखताच आला असेल की ह्या बिल्डिंग कुठल्या आहेत म्हणून, कारण की ह्या मुंबईमध्ये फेमस बिल्डिंग आहेत. म्हणजेच कुर्ला वेस्टला, विद्याविहार वेस्टला कोहिनूर सिटी प्रोजेक्ट हा बघा SRAचा प्रोजेक्ट आहे. एवढा खतरनाक प्रोजेक्ट आहे नाही ते, किती मर्डर आणि किती काय झालं याचं माप नाही. काही बिल्डिंग म्हणजे आता लोक राहायला आलेले आहेत, त्यामुळं जरा इथं माहोल वाटतोय असा. बट तुम्ही पुढं बघत राहा, तुम्हाला भूताची शाळा दावतोय. सगळी भूताची शाळा होती इथं. 2 नंबर 3 नंबर ते 5 नंबर 6 नंबर 7 नंबर ह्या साईडला काही लोक आले आहेत. नंतर 30 नंबर 31 नंबर किंवा 29 30 28 तिकडं पण लोक आलेले आहेत. 22 23 21ला पण लोक आलेले आहेत. 17 18ला पण अशी काही ठिकाणी लोक आलेले आहेत. पण अजून 30 ते जवळजवळ 35च्या आसपास बिल्डिंग आहेत. पूर्ण खाली बिल्डिंग आहेत अर्ध्या, म्हणजे पकडा की फक्त 20% लोक राहायला आलेले आहेत इथं. भयानक दिसणार आहे तुम्हाला पुढं. बघा हे कसलं दिसतंय खतरनाक. आता तुम्हाला निदान ते लाईटी तर दिसते ते, ह्या काही कालावधीपूर्वी ह्या लाईटीसुद्धा नव्हत्या. मिनिमम तुम्हाला सांगतो 1-2 महिन्यापूर्वी इथं लाईटी नव्हत्या. ज्यावेळेस देवी बसली होती त्यावेळेससुद्धा इथं लाईटी नव्हत्या. भयानक अंधारा होता इथं. आता सध्या लाईटी लावलेल्या आहेत बघा, तुम्हाला बघून कळत असेल. सर्व पब्लिक येणार ना त्यावेळेस इथे एकदम मोठी सिटी निर्माण होणार आहे. बघा 12-11 माळ्याच्या बिल्डिंग आहे त्या, खतरनाक बिल्डिंग आहे त्या. बघा कितीतरी लोक इथं राहायला आलेत, तरी सुद्धा अजून खालीच वाटतंय. समजा 20% आलेत पण खालीच वाटतंय, अजून 80% खाली आहेत. तर हे बघा कसं दिसतंय तुम्हाला, कसं वाटतं तुम्हाला खतरनाक. इकडं तुम्हाला सांगतो की एवढी खतरनाक जागा आहे ना, सध्या इकडं माणसं राहायला आले होती म्हणून एवढं काय वाटत नाही. ह्या बिल्डिंगची पण कामं चालू होती मित्रांनो. आणि बघा काय खतरनाक इकडं. आणि ह्या बिल्डिंगमध्ये पहिलं कोणसुद्धा नसायचं. सध्या इथं माणसं राहायला आहेत थोडीफार म्हणून वाटतंय तुम्हाला. भूतांची घरं असल्यागत वाटतंय खतरनाक. किती उंच आहेत, 12-11 माळ्याचे आहेत. सध्या इकडं आता आम्हाला सुद्धा भीती वाटते, जंगलात असल्यागतच आहे. सध्या जरा भाव सोबत आहे म्हणून आपण आलेलो आहे, एकट्याला इथं यायची हिंमतच नाही. सध्या तुम्हाला एवढं तर उजेड दिसतोय, मागच्या 5 वर्षामध्ये इथं काहीच नव्हतं बघा अंदा. आणि एक नाही इथं ना म्हणलं तर 30 बिल्डिंग आहेत इथं अशा, किती उंच आहेत हो का. असं काय बिल्डिंग आहे त्या, इथं लाईट आहे त्यामुळे तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतोय. खतरनाक बंद बिल्डिंग आहे त्या, बंद. आपण निघू इथून, कारण की पोलिसचा राऊंड आला तर भारी वाटतं पडेल आपल्याला. खतरनाक लाईट आहे, तुम्हाला दिवसा पण दाखवेल. तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करा आणि ह्याच्या पुढं आतमध्ये जाऊन पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल हा मित्रांनो. त्याच व्हिडिओला पुढं रेग्युलर करतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. नाईटचा व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल, कसं ते कोहिनूर सिटी जिथं SRAच्या बिल्डिंग आहेत ते दाखवलं तुम्हाला. जास्त व्हायरल होतं ते इंस्टावरती आणि फेसबुकवरती, यूट्यूबला. तेच तुम्हाला दाखवलं. आणि हे एक तुम्हाला माझ्या ऑफिसच्या पुढचा नजारा दावतोय. काय खतरनाक म्हणजे सिस्टम केले ना बाई, एक नंबर वाटतंय. आपण गावाला करणार भावानं भविष्यामध्ये जेव्हा जाणार त्यावेळेस. मस्त एवढं भारी वाटतंय ना, हे युनिक काय तर वाटतंय, भारी वाटतंय ना. तर तुम्हाला व्हिडिओ बघून कालचं चांगलंच वाटलं असेल. आणि काय तर कमेंट, सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मी एक दिवसाही व्हिडिओ डीपवरती जाऊन त्याची माहिती घेऊन चांगलं बनवेल कोहिनूर सिटीचं. नक्कीच. बाय मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.